Good morning, student. Once again, online classes. So, last period means offline स्कूलमध्ये आपण चॅप्टर नंबर 13 जो होता जर्नी इंटू द केव ऑफ बोन्स हा चॅप्टर आपण स्टार्ट केलेला होता आणि त्यावर आधारित जे दोन पॅसेज आपले झालेले होते. नाउ टुडे वी आर स्टार्टेड फर्दर पार्ट ऑफ द चॅप्टर. सो आपण बघितले होते की मरीना आणि तिचे जे बाकीचे 5 जे सायंटिस्ट सहकारी होते ते त्या केवमध्ये गेलेले होते आणि त्यांच्या सोबत त्या केवमध्ये काय झालेलं होतं हे थोडंसं आपण बघितलेलं होतं. तर मरीना जी होती ती केवमध्ये गेली होती आणि तिला केवमध्ये जात असताना बऱ्याच इंजुरी सुद्धा झालेल्या होत्या. The toughest bit came at the end, a climb down a narrow crack with jaggedy bits of rock sticking out like teeth. तर jaggedy means जुंपणे किंवा दोरी जी होती ती जुंपलेली होती. तर सर्वात कठीण असा क्षण जो होता तो सर्वात लास्टमध्ये त्यांना आलेला होता. जेव्हा त्यांनी जी क्लाइंब होती ती खाली उतरताना अगदी अरुंद अशी भेग होती जी रॉक्सच्या खडबर अशा उभ्या भागावर त्यांनी चिकटवली होती आणि ते चिकटवली अशी होती की तो जो भाग होता तो दातासारखा त्यांना दिसत होता. इट वॉज लाईक क्लाइम्बिंग डाऊन द जॉ ऑफ अ सुपर साईज शार्क. आणि जेव्हा ते क्लाइम्बिंग करत होते चढत होते तेव्हा त्यांना शार्क फिशचा जो शार्क फिश हा जो मासा होता त्या शार्कच्या उत्कृष्ट जबड्याचा त्यांना आकार दिसला होता. वन सेक्शन वॉज स्पेशली नॅरो, ओनली 7 इंचेस वाईड. तर एक जो असा भाग होता तो अरुंद होता आणि 7 इंचेसचा जो भाग होता तो रुंद असा होता. दॅट स्किनर दॅन अ सॉसर बॉल. आणि तो कातडीपेक्षाही सॉसर बॉल सारखा दिसत होता. शी टर्न हर हेल्मेट साइडवेज अँड विगल्ड हर बॉडी थ्रू. आता विगल्ड मीन्स स्वतःची जी बॉडी असते ती इकडून तिकडे वळविणे. तर जी मरीना होती तिनं हेल्मेट स्वतःचं जे हेल्मेट होतं ते साईडने वळविलं होतं आणि तिची बॉडी सुद्धा तिने साईडला वळविली होती. ऑन द ग्राउंड अगेन शी डँगल. आता डँगल मीन्स लटकलेला. शी डँगल हर लेग इन टू द लास्ट होल. हर फीट फाउंड अ लॅडर अँड शी वॉज इन. तर जेव्हा ती ग्राउंडवर पोचली म्हणजे त्या केवच्या ग्राउंडमध्ये ती जेव्हा गेली तेव्हा तिचा जो एक पाय होता तो एक पाय शेवटला जो होल होता त्या केवचा त्या होलमध्ये तिचा लटकलेला होता आणि तिने तिचा जो एक नंतर मग तिचा पाय तिथे लटकलेला असल्यामुळे तिला एक लॅडर दिसली. लॅडर मीन्स एक शिडी दिसली. तर तिने त्या शिडीवर आपले पाय ठेवले आणि ती खाली उतरली. ती त्यामधून गेली. इनसाइड इट वॉज डार्क, वॉर्म अँड मस्टी स्मेलिंग. तर ती जी केव होती ती खूप डार्क होती आणि उबदार अशी होती, गरम, आणि तिथे शिळाकुबूट असा वास येत होता त्या केवमधून. Tiny crystals sparkled across the wall and stalactites hung from the ceiling like icicles. They look beautiful like melted wax. आणि तिथे भिंतीच्या पलीकडे पारदर्शक असं खनिजे जी होती ती क्रिस्टल जी होती ती चमकत होती आणि त्यांनी आणि ती पाहायला इतकी सुंदर होती जणू काही ती जी मेणबत्ती जशी वितळते तशी वितळलेल्यासारखी ती मेणबत्तीच्या वितळल्यासारखी ती दिसत होती. अँड स्कॅटर अक्रॉस द डर्ट फ्लोअर वेअर द बोन्स. आणि जिथे खूप घाण अशी जमीन होती त्या घाण अशा जमिनीच्या पलीकडे काही बोन्स हे पसरलेले होते. मरीना टूक ऑफ हर शूज सो शी वुडंट क्रश द फॉसिल विथ हर फीट. आणि मरीनाचं लक्षण होतं तर तिचा जो शूजचा पाय होता तर तिचा पाय तिथे पडलेला एका फॉसिल मीन्स जीवाश्म या पडलेल्या या जीवाश्मावर पडला तिचा पाय आणि ते चिरडला गेलं.
तिच्या पायाने. शी नेल्ट डाऊन अँड बिगॅन टू वर्क. आणि ती गुडघ्यावर टेकली, तिने गुडघे खाली टेकले आणि तिचं काम तिने सुरू केलं. तिचं लक्षच नव्हतं की तिथे जे फॉसिल्स म्हणजे काही जीवाश्म पडले आहेत, तर त्या जीवाश्मावर तिचा पाय पडलेला होता, याकडे तिचं लक्ष नव्हतं. Soon she heard a shout. It was Becca dropping into the cave. Then came Hanan. Now there were 3 scientists working in the cave together. तर तिने मरीनाने स्वतःचे जे गुडघे होते ते खाली टेकवले आणि ती काम करायला सुरुवात केली. थोड्या वेळाने तिला एक खूप जोराचा असा आवाज ऐकायला आला आणि तो आवाज बिकाचा होता. आणि बिका ही केवमध्ये येत होती, म्हणून तिने मोठी जोरात ओरडली. आणि बिकाच्या नंतर हनन सुद्धा मागून आलेली होती. आणि हे तिघे जण त्या केवमध्ये होते. आणि हे जे तिघे जण होते ते सायंटिस्ट होते आणि त्यांनी आपलं काम करायला, एकत्र काम करायला त्या केवमध्ये सुरुवात केली. For a month, Marina and 5 other scientists climb in and out of the cave every day. त्यामुळे मरीना आणि तिचे बाकीचे जे 5 सायंटिस्ट होते हे 1 महिना तिथे त्या केवमध्ये राहिलेले होते. आणि त्या केवमध्ये अंदर बाहेर म्हणजे आतमध्ये जात होते आणि बाहेर सुद्धा येत होते दररोज. Once inside, they use a toothpick and small paint brushes to remove dirt from the bones gently, grain by grain. तर यांनी काय केलं की केवमध्ये त्यांनी टूथपिक मीन्स दात कोरणे आणि स्मॉल पेंट करायचा जो स्मॉल ब्रश असतो तो स्मॉल ब्रश आणि टूथपिक घेऊन ते केवच्या आतमध्ये गेले आणि जिथे काही ते बोन्स पडलेली होती आणि त्या बोन्सवर खूप धुळला साचलेला होता, तर तो त्यांनी त्या ब्रशद्वारे आणि दातकोरण्याद्वारे त्यांनी अतिशय शांतपणे तो साफ केलेला होता. समटाइम्स दे टॉक अँड समटाइम्स दे वर्क क्वाइटली फोकसिंग ऑन देअर फॉसिल. तर काही वेळेला ते एकमेकांशी बोलत होते आणि काही वेळेला ते खूप अतिशय शांतपणे अगदी त्या फॉसिलकडे लक्षपूर्वक देऊन ते स्वतःचे काम करत होते. दे हॅड टू बी केअरफुल रिअली केअरफुल नॉट टू डॅमेज देम. आणि ते इतक्या पद्धतशीरपणे काम करत होते की इतके काळजीपूर्वक त्यांनी ते काम केलं होतं की जे काही फॉसिल किंवा जे काही बोन्स तिथे पडलेले होते तर त्यांना ते थोडेसेही डॅमेज न होता त्यांची खूप अतिशय काळजीपूर्वक त्यांनी काळजी घेतलेली होती. मेनी ऑफ द बोन्स क्रिसक्रॉस इच अदर अंडरग्राऊंड. आणि खूप सारे असे जे ब्रोन्स होते ते आडवे तिडवे असे पडलेले होते त्या अंडरग्राऊंडमध्ये, त्या केव्जमध्ये. लाईक अ गेम ऑफ जेंगा. आणि ते असं दिसत होतं की जेंगा नावाचा जसा असा एक गेम असतो त्या गेमसारखा ते दिसत होते. इट वॉज अ स्ट्रगल टू रिमूव्ह द टॉप बोन्स विदाउट डिस्टर्बिंग द वन्स अंडरनीथ. आणि तो असा गेम होता की त्यांना जे काही बोन्स अंडरनीथ म्हणजे जमिनीच्या खाली त्यांना जे बोन्स दिसले तर ते बोन्स काढण्यासाठी ते डॅमेज होऊ नये यासाठी त्यांनी खूप त्यांना खूप स्ट्रगल करावे लागले त्या जमिनीच्या खालून ते बोन्स काढण्यासाठी, जेणेकरून आपण जे जमिनीच्या खालून काढलेले जे बोन्स आहे ते त्यांना ते डॅमेज न होता. Getting one bone out safely often required digging out 3 or 4 other bones with it. पहिला जो बोन होता तो त्यांनी जो जमिनीच्या खालून काढलेला होता तो अतिशय सुरक्षितपणे बाहेर काढलेला होता. आणि आणखी काही थोडीशी जमीन खोदून त्यांनी आणखी काही त्याच्यामध्ये जे बोन्स होते 3 किंवा 4 बोन्स होते ते सुद्धा त्यांनी अगदी सेफली बाहेर काढलेले होते. दे हॅड फेवरेट बोन्स. हनन फेवरेट वॉज अ लोअर बोन्स. आणि त्यांचे जे फेवरेट बोन्स होते जसा हननचा जो फेवरेट बोन्स होता तो लोअर जाचा होता. आणि फॉर मरीना अँड बेका इट वॉज अ सेट ऑफ टायनी हँड बोन्स. आणि मरीना आणि बेका यांचे जे आवडीचे बोन्स होते ते छोटेसे म्हणजे टायनी हँड बोन्स होते. व्हाईल दे वर्क अंडरग्राऊंड क्लाउड फॉर्म आउटसाइड द केव. जेव्हा ते केवमध्ये अंडरग्राऊंड केवमध्ये जेव्हा ते वर्क करत होते तेव्हा केवच्या आउटसाइडनी आभाळ खूप आलेलं होतं. हेवी रेन्स सोक देअर कॅम्पिंग अँड कुकिंग टेन्स. पीपल ॲट द कॅम्पग्राऊंड
breaks against the wind, holding the tents down by the tent poles so they didn't blow away. तर हे जेव्हा केवमध्ये अंडरग्राऊंड केवमध्ये काम करत होते तेव्हा केवच्या बाजूनी आभाळ खूप भरून आलेलं होतं आणि खूप जोराचा पाऊस पडत होता. जोराचा पाऊस पडत असल्यामुळे तिथे जो टेंट होता, जो कुकिंग टेंट होता आणि त्यांचा राहण्याचा जो टेंट होता तो हवेमुळे इकडून तिकडून असा वाकत होता. त्यामुळे त्या टेंटमध्ये जे काही लोक काम करत होते त्या टेंटमधील त्या लोकांनी तो जो टेंट होता तो अगदी होल्ड म्हणजे घट्ट धरून पकडलेला होता, जेणेकरून खूप जोराची अशी हवा आली किंवा हवा येत असल्यामुळे तो आपला टेंट पडू नये यासाठी त्यांनी त्या लोकांनी प्रयत्न केलेला होता. सर्वांनी ते जे टेंट होते ते घट्ट असे पकडून ठेवलेले होते. अँड व्हेन द सायंटिस्ट इमर्ज लॅटर दॅट डे बॅकअप, आणि जेव्हा हे जे सायंटिस्ट लोक त्या केवमधून बाहेर आले तेव्हा त्या दिवशी तेव्हा त्यांना दिसलं की आणि back up the narrow crack and down the spine of the dragon back and back through the Superman's crawl, they would hear the great storm that had passed through. But underground it was quiet and calm and they focused on their job. तर हे जे सायंटिस्ट लोक परत जेव्हा केवमधून बाहेर आले तेव्हा त्यांना ज्याप्रमाणे केवमध्ये जाण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या गोष्टी जसं सुपरमॅन क्रॉससारखं त्यांना जावं लागलं, नॅरो क्रॅकमधून त्यांना जावं लागलं, ड्रॅगन बॅकमधून त्यांना जावं लागलं, तसंच परत येताना सुद्धा त्यांना एक खूप नॅरो क्रॅकमधून त्याचप्रमाणे तिथे जो ड्रॅगन बॅक त्यांना दिसलेला होता खडकाच्या आकाराचा जो ड्रॅगन बॅक त्यांना दिसलेला त्या ड्रॅगन बॅकला चढून आणि ते छोटीशी जसा सुपरमॅन जसा उडतो तर तो सुपरमॅन क्रॉल सारखा त्या केवमधून त्यांना यावं लागलं आणि त्यांनी ते बाहेर आल्यानंतर त्यांना खूप मोठा असा वादळाचा आवाज त्यांना त्या बाहेर आल्यानंतर केवच्या बाहेर आल्यानंतर त्यांना वादळाचा आवाज खूप जोरात असा आवाज त्यांना ऐकायला आला. परंतु जेव्हा ते अंडरग्राऊंडमध्ये म्हणजे केवमध्ये अंडरग्राऊंडमध्ये काम करत होते तेव्हा तिथलं जे वातावरण होतं ते खूप अगदी शांत आणि खूप एकदम शांत असं वातावरण होतं आणि खूप तिथे कसल्याही प्रकारचा गोंधळ किंवा आवाज येत नसल्यामुळे तिथे त्यांचं जे काम चालू होतं त्या कामावर त्यांनी अगदी फोकस केलेला होता, कारण तिथे खूप असं आरामदायक आणि खूप शांत असं वातावरण होतं. तर अशा प्रकारे ज्याप्रमाणे त्यांना केवमध्ये जायसाठी जे त्यांना प्रयत्न करावे लागले जसं ड्रॅगन बॅग, सुपरमॅन क्रॉल आणि अशा प्रकारे त्यांना ते त्या केवमध्ये गेले होते. ज्याप्रमाणे जसे ते केवमध्ये गेले त्याचप्रमाणे त्यांना केवमधून वापससुद्धा त्याच पद्धतीने त्यांना वापस यावं लागलं. तर हे जे हार्डवर्ड्स आपल्याला इथे दिले आहे मस्टी स्मेलिंग, स्टॅलॅक्सी अँड ब्रेस, हे 3 हार्डवर्ड्स तुम्हाला AW करायचं आहे. आपण क्वेश्चन नंबर सी मधले आन्सर दिस क्वेश्चनमधले फर्स्ट, सेकंड आणि थर्ड हे 3 क्वेश्चन आपण राईट डाऊन केलेले होते आणि 4 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला राईट डाऊन करायचा आहे आणि डी नंबरचा जो फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे तो सुद्धा आपल्याला राईट डाऊन करायचा आहे असाइनमेंटमध्ये. सो नेक्स्ट पिरियडमध्ये राहिलेला जो फर्दर पार्ट आहे तो आपल्याला घ्यायचा आहे या चॅप्टरचा. सो टुडे गुड डे अँड गुड बाय स्टुडंट.